दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सातपूर येथे हॉटेल हयात दरबारच्या पाठीमागील परिसरात चक्क 240 रुपये किलोमध्ये गोमांस विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार स्थानिक नागरिकांनी उघडकीस आणलाय. आणखी धक्कादायक बाब म्हणजे ज्या ठिकाणी ही गोमांस विक्री होत होती त्या ठिकाणी चक्क फ्रीजमध्ये गायीचे पाय आढळल्याने परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिक तरुणांनी गर्दी करत जोरदार घोषणाबाजी देत संताप व्यक्त केलाय. तसेच सकल हिंदू समाजाच्या वतीने संशयित आरोपींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. आता टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे की हे गाईचं मास आहे का ते जसं म्हणतायत त्याप्रमाणे दुसरं काय मास आहे, तर ह्याचं संशोधन नक्कीच केलं गेलं पाहिजे. आणि हे केल्यानंतर जर समोर अशीच गोष्ट येत असेल तर नक्कीच हे जे अनधिकृत आहे तर ह्या ठिकाणी त्यांची हिंमत झाली नाही पाहिजे. अशा ठिकाणी पोलिसांनी ही कारवाई केली पाहिजे आणि हे हटवलं पाहिजे. एवढी जर हिंमत होत असेल तर नक्कीच हा हिंदूंचा राष्ट्र आहे. आपल्या हिंदूंमध्ये जे आपलं प्रामुख्य आपण जे दिवाळीचा मोठा सण असतो तर आपण गाई मातेला आपल्या गोमातेला पूजतो. गोमातेकडचं आपण दूध पिलेलं आहे सगळ्यांनी. तर नक्कीच ह्या ठिकाणी एवढे लोक आहेत आणि एवढे पोलीस प्रशासन हिंदूच, आपला हा हिंदू राष्ट्र आहे, तर नक्कीच या ठिकाणी जर कारवाई करत असेल कारवाई केलीच पाहिजे. आणि नसेल करत असेल तर नक्कीच आम्ही या ठिकाणी आंदोलन या गोष्टीबद्दल छेडू, एवढी मी ग्वाही देते. अँड बीफ शॉप हे जे आहे त्याच्यावर नाव लिहिलेलं आहे सोनू आणि शकील यांना सर्वात पहिले पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे. यांना पोलीस प्रशासनाने देवीच्या मंदिराच्या मागे जर असा काही प्रकार करायचा असेल, ते म्हणताय बीफचं आहे, म्हशीचं आहे, चालणार नाही. मंदिराच्या मागे आहे आमचा हा कुंभमेळ्याचा रस्ता, त्र्यंबक रस्ता आहे. या त्र्यंबक रस्त्यावर अशा प्रकारचे कुठेही असेल तर हा हिंदू समाज तिथं एकत्र होऊन त्यांचं अतिक्रमण असो काय असो आम्ही स्वतः तोडू. आम्ही महानगरपालिकेला विनंती करतो त्यांनी हे सर्वात पहिले अतिक्रमण हटवावं आणि असे कुठेही अतिक्रमण असेल सातपूर नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं हिंदू धर्माला. गुप्त माहितीदाराचा कॉल आला की संगमनेरवरून गायीची कत्तल करून 500 किलो गोमांस नाशिक सातपूर येथे विकण्यासाठी येणार आहे असं माहिती मिळतात. आमची बजरंगदलाची टीम इकडे रवाना झाली. तोपर्यंत जेवण सगळी गाडी खाली होऊन आणि स्पॉटला बघतो तर आपण सगळे गोमांस मिळून आलेला आहे. आपण 112ला कॉल करून कायदेशीर कारवाई करतोय. दरम्यान सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे या ठिकाणी सप्तशृंगी देवीचं मंदिर असून देवीच्या मंदिरासमोरच हा प्रकार घडत असल्याने सकल हिंदू समाजाच्या वतीने संताप व्यक्त करण्यात येत आहे. या ठिकाणी देवीच्या मंदिरासमोरच सर्रासपणे हॉटेलमध्ये मटण आणि चिकनची विक्री दिवसाढवळ्या सुरू असल्याने सकल हिंदू समाजाच्या वतीने या सर्व गोष्टींचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नितीन निगळ, सोनाली बंधुरे आणि सातपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. तर बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी संशयित शॉपधारकांना ताब्यात घेऊन हे अतिक्रमण हटवावे. तसेच गोमातेचे कत्तल करण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू असून या ठिकाणी जवळच असलेल्या मंदिराचं पावित्र्य भंग केलं आहे. हिंदू धर्माला विनाकारण डिवचण्याचं काम सुरू असून त्यामुळे या परिसरात असलेल्या कत्तलखान्याला मदत करणारी माणसे यांनी गुन्हा केला असून हिंदूंना भडकवण्याचं काम केलं आहे. त्यामुळे कारवाई करण्याची मागणी या गोरक्षकांनी केली आहे. यावेळी नागरिक, समाज बांधव, गोरक्षक, बजरंग दल पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. या प्रकरणी अधिक तपास सातपूर पोलीस करत आहेत. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.
नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2026 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल. मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील. नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित.